पुढची बातमी पाहूयात. निलेश राणे यांना कुणाच्या बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी निलेश राणे यांना विचारलेला आहे. पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील. आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले. ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. निलेश राणेंना कुणाच्या बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय निलेश राणेंनी काल एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं. निलेश राणेंना बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सवाल विचारलेला आहे. बेडरूम मध्ये जाण्याचा, कुणाच्याही घुसण्याचा अधिकार आहे का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी निलेश राणेंना विचारला. काल निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी घुसून पैसे वाटप असल्याचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर भाजपचे सुद्धा नेते निलेश राणेंवरती नाराज झाले आणि त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्यासोबत आहे. सुरेश, नेमकं आता नितेश राणेंची नेमकी काय भूमिका असणार आहे आणि या संदर्भामध्ये नेमकं आता पोलीस सुद्धा काय भूमिका बजावत आहेत? निश्चितच बघितलं तर आज सकाळपासून ज्या घडामोडी घडतायत, या घडामोडीमध्ये आमदार शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे आज सकाळी निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे त्यांनी मागणी केली की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून FRI नोंदवावा अशी मागणी केली. आणि त्यानंतर मग त्यांनी मालवण पोलीस स्थानकात जाऊन मालवण पोलीस निरीक्षक जगताप यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे FRI नोंदवावे अशी मागणी केली. मात्र ही जी समिती असते, ही समिती पूर्ण अहवाल दिल्यानंतरच ही पुढची प्रक्रिया होणार आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात आता ही जी नवीन घडामोड आहे त्यामध्ये विजय केनवडेकर ज्यांच्या भाजपचे जे माजी तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ही घरी ही घटना घडली आणि तिथेच काही अगदी क्षणापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी आता त्यांची भेट घेत आहेत आणि त्यांची जी चर्चा आहे ती सध्या वर सुरू आहे. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. मात्र या एकूण या आजच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सध्या मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीवर लागलेलं पाहायला मिळतं. खरंय. धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आपण पाहतोय सध्या ज्या ठिकाणी निलेश राणेंनी हे स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं तिथे नितेश राणे सुद्धा गेलेले आहेत. या घटनेचा सुद्धा ते आढावा घेत आहेत. नितेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी गेलेले आहेत जिथे निलेश राणेंनी या सगळ्याचा पर्दाफाश केलेला होता. त्याचीच पाहणी करण्यासाठी सध्या नितेश राणे सुद्धा गेलेले आहेत. निलेश राणेंच्या या सगळ्या स्टिंग ऑपरेशनची आता दखल निवडणूक आयोग घेतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जे त्यांनी पुरावे दाखवले त्या पुराव्यांमध्ये किती तथ्य आहे, किती सत्यता आहे याचा सुद्धा आता विचार केला जाणार आहे, तपास केला जाणार आहे. ज्या निलेश राणेंनी ज्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी घुसून हे सगळं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं, आज त्याच कार्यकर्त्याच्या घरी नितेश राणे सुद्धा गेलेले आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय. काल निलेश राणेंनी एक स्टिंग ऑपरेशन केलं, त्यानंतर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय नितेश राणे आज त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी आलेले आहेत. निलेश राणेंनी हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला होता. एक स्टिंग ऑपरेशन काल निलेश राणेंनी या सगळ्या संदर्भामध्ये केलं. मालवणमध्ये भाजप पैसे वाटप असल्याचा त्यांनी आरोप केलेला होता. रवींद्र चव्हाणांनी मालवणमध्ये येऊन पैसे वाटले या निवडणुकांमध्ये, असा थेट आरोप निलेश राणेंनी केलेला होता.
आज ज्या ठिकाणी हे निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं त्याच ठिकाणी नितेश राणे सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला आतमध्ये न्यायला लागेल आतमध्ये हो आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले। वैभवजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघत असाल तर निलेश राणेंनी भाजपचा पर्दाफाश केलेला आहे, आपण समर्थन करता का निलेश राणेंच्या या स्टिंग ऑपरेशनला? खरं तर आपण बघितलं असाल, मी काल माझ्या अकाउंटला पण फेसबुक अकाउंटला टाकलेलं आहे की हे विजय केंद्र हे कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी उमेदवार निलेश राणे होते त्यावेळी हे स्वतः प्रचार प्रमुख होते आणि त्यांनी अशाच पद्धतीने ह्याच्याकडे जास्त पैसे वाटप केलं होतं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हेच प्रचार प्रमुख होते आणि त्यांनी त्यावेळी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे आता ह्यांना माहिती होतं की आज पैसे भाजपची कोण वाटतायत आणि त्यामुळे त्यांनी काल त्यांना पकडलं कारण त्यांना माहिती होती पैसे यांच्याकडे येतात शहराचे आणि त्याचबरोबर आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे दोघंही पैसे वाटतायत, एकाचे पैसे जास्त असले दुसऱ्याचे कमी असतात त्यामुळे त्यांची स्पर्धा लागली आणि त्यामुळे निवडणुकीत लोकांनी यांचं बघितलं पाहिजे ह्यांचे पैसे येतात कुठनं आणि एवढे पैसे 25-25 लाख रुपये एका वार्डासाठी येत असतील, एकेका मतासाठी 10,000 रुपये येत असतील तर हे लोकशाहीला घातक आहे आणि सर्वसामान्य हे नगरसेवक निवडून काय करणार आहेत हा विषय आहे। पण वैभवजी आता तुम्ही जर म्हणजे कोकणातलं राजकारण तर प्रत्येक महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाच्या परिचयाचं आहे, त्यातल्या त्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा तुमचे आणि राणे कुटुंबांचे काय फारसे चांगले संबंध नाही आहेत, मात्र निवडणुकांमध्ये आता जर भाजपचा जर पर्दाफाश जर निलेश राणे करत असतील तर त्यांच्या या भूमिकेला तुम्ही समर्थन देताय का? नाही, भाजपचा पर्दाफाश त्यांनी केलाय परंतु ते सुद्धा पैसे वाटतायत, निलेश राणे सुद्धा मालवणमध्ये पैसे वाटतायत, तसे पुरावे आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेत, आयोगाकडे दिलेत, परंतु हे निवडणूक आयोग हे दोघे असल्यामुळे काही कारवाई करत नाहीत। आज इथल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या कार्यकर्त्याच्या घरी गेलेत कारण त्याला माहिती आहे हा कार्यकर्ता लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या वडिलांचेच पैसे वाटत होता, विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या भावाचेच वाटत होता म्हणून ते त्यांच्याकडे गेले त्यांना भेट देण्यासाठी। म्हणजे सगळे काय की शिंदे आणि भाजप हे दोन्ही गट एकत्र येऊन पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत आणि ज्या कार्यकर्त्यांनी ह्यांना मदत केली निलेश राणे त्याच कार्यकर्त्यांच्या हे घरात घुसतात, हा त्याच्याशी दुर्दैवी प्रकार आहे। नक्कीच, धन्यवाद वैभवजी, तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि यानंतर आपण आपल्यासोबत जोडले गेलेले आहे शिवसेनेचे नेते राजन तेली सध्या आपल्यासोबत आहे। राजनजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघत असाल तर कोकणामध्ये भाजप पैसे वाटते निवडणुकांमध्ये। बघा कालच त्याचा पर्दाफाश निलेश राणे यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात आज ते निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही भेटलेत आणि आता ते जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या भेटीला या संदर्भात गेलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी काल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पण राजनजी बोला बोला आता पुढे काय तो निर्णय त्यांच्या कोर्टात आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। पण राजनजी मला सांगा, आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुतीचा धर्म हा सगळं पाळणं गरजेचं आहे असं पक्षश्रेष्ठींनी तुमच्या सांगितलेलं आहे, मात्र याच काय म्हणतात त्याला याच कुठेतरी समन्वयाचा अभाव तिकडे पाहायला मिळतोय मित्र पक्षांमध्ये? पहिल्यांदाच काय ठरलं होतं की आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत आग्रही होतो, युती त्यांनी केली नाहीये, आम्ही काही युती नाही करायचं असं कोणीच नाही। आम्ही त्यांना सांगितलं आमच्या जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवणमध्ये 10-10 सीट देतो पहिल्यांदाच कबूल केलं होतं आणि कणकोलीत तुम्ही काय द्याल कारण इथे ताकद शिंदे साहेब म्हणजे कमी आहे, तर तुम्ही जी द्याल त्याच्यावर आम्ही लढू आणि 2 नगराध्यक्ष तुमचे 2 नगराध्यक्ष आमचे अशा प्रकारचं बोलणं झालेलं होतं। पण शेवटपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही, आमच्याकडून कुठलंही या युतीमध्ये त्याला गालबोट लागेल असलं कोणीही विधान
इथल्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही कार्यकर्त्याने केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता ह्या गोष्टीवर उद्या एको वरती आहे तर त्यांनी ह्या ज्या गोष्टी केल्यात सोबाळाच्या ह्या आम्ही नाही केल्यात ना, तर ह्याचं उत्तर तेच मंडळी देऊ शकतील. आमच्याकडून कुठली चूक झालेली नाहीये. राजनजी, माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. महायुतीच्या धर्माचा विसर तर नाही ना पडलेला अनेक तुमच्या मित्रपक्षांना? नाही नाही, आता हे बघा विसर पडला की नाही याच्यावरनं दिसतंय ना. मैत्रीपूर्ण लढा म्हणून जर सांगितलं तर मैत्रीपूर्ण तसे लढले पाहिजेत. मग आपल्याच पक्षाचे दुसरे मित्र आहेत त्यांच्यासमोर असा पैशाचा वापर होता कामा नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. तर ती घेताना दिसत नाहीत आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीतून आता काय बोध घ्यायचं हे लोकांच्या कोकणाची प्रवृत्ती पूर्वी नव्हती. आताच कसं काय हे झालंय कोकणामध्ये ते आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून निलेश राणे यांनी त्याच्यावर आवाज उठवलेला. बरं, धन्यवाद राजनजी, तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.